मी अर्थसंकल्प मार्चला सादर करेन आणि पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना, ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे. तुम्ही काळजी करू नका. परंतु या वर्षी देता येत नाही, ती जून मध्ये म्हणजे 30 जूनच्या आत देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. नवीन वर्षामध्ये नवीन बजेट त्या ठिकाणी. शेतकरी हा आपला महत्त्वाचा घटक आहे. शेती अधिक किफायतशीर आणि फायदेशीर कशी होईल यासाठी आदरणीय दादांनी AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर सातत्यानं भर दिलेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावं, त्यांना तंत्रज्ञानाची जोड द्यावी आणि जोडधंदे वाढीस लागावे यासाठी दादांनी नेहमीच विशेष प्रयत्न केलेले आहेत. आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबवण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता समिती गठीत केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे. बोलणारा माणूस नाही, मी कामाचा माणूस आहे. मी कामात त्याच्यामध्ये समाधान मानतो.